नमः शिवाय. गीताची म्हणे तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर मैत्रिणींनो, मस्त दसरा निघालेला असणार आहे आता तुमचाही, कारण माझाही सगळं आवरलेला आहे आणि बस माझ्या 90% मैत्रिणींचा दसरा काढून झालेला असणार आहे आणि एवढं काम झालेलं आहे, एवढं थकवा आलेला आहे आता. आणि थकवा दूर करण्यासाठी मला आज करायचं फेशियल आणि म्हणजे चला मैत्रिणींबरोबर शेअर करता येते, कारण उन्हामध्ये जाऊन भांडे घासून एवढं काम करून सगळा थकवा आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागलाय. आणि आता सण आलेले आहेत, आता दसरा आहे, नवरात्रीमध्ये आपण दांडिया खेळायला जातो किंवा मंदिरामध्ये जातो दर्शनाला देवीच्या. तर थकलेला चेहरा घेऊन जाण्यापेक्षा आता स्वतःला फ्रेश व्हायचंय. घर तर फ्रेश झालेलं आहे, आता स्वतःचे थकवा घालवायचा आहे आणि चेहरा एकदम फ्रेश करायचा आहे. आज जसं घर चमकायलंय तसं आपला चेहरा पण चमकला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली. घरच्या घरी कसं फेशियल करायचं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि असंच काही सांगणार नाही, कारण माझं पण पार्लरचं जवळपास मी 20-22 वर्ष केलेलं आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला मी घरच्या घरी कसं फेशियल करायचं, योग्य पद्धत कशी आहे आणि खूप कमी पैशामध्ये जवळपास 500 रुपयामध्ये तुम्ही 3 ते 4 वेळी घरच्या घरी फेशियल आणि स्वतःला कसं चमकू शकतात. तर मी तुमच्याबरोबर तो व्हिडिओ आता शेअर करणार आहे. फक्त आता मला चेहरा धुवून यायचा राहिलेला आहे, आता जाते आणि फेस वॉशने एकदा चेहरा क्लीन करून येते मी आणि नंतर सगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते, जेणेकरून तुम्ही असंच फेशियल घरच्या घरी करू शकतात आणि स्वतःचा चेहरा असं लख्ख करू शकतात. चेहरा धुवून आलेली मी कॉटनच्या कपड्याने किंवा आपल्या नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायचा. आता कानातले आहेत ते काढून ठेवते आणि गळ्यातले काढून ठेवते. आपण किती महागाच्या साड्या घातल्या, भले तुम्ही 10,000ची साडी घालू द्या, पण चेहरा जर फ्रेश नसेल, चेहरा जर छान नसेल तर अजिबात आपण छान दिसत नाही. त्याच्यामुळं भले साडी हलकी असली पण चेहरा फ्रेश असेल तर खरंच ती पण साडी आपल्याला खूप उचलून दिसते. त्याच्यामुळे कधी स्वतःची काळजी घ्या, स्वतःची केअर करा आणि स्किन जर तुमची छान असेल, हेल्दी असेल तरच तुम्ही आकर्षक दिसतात किंवा सुंदर दिसतात, हे पण लक्षात ठेवायचे. आणि फक्त घर स्वच्छ करायचं नाही, स्वतःकडे लक्ष द्यायचंय. त्याच्यासाठी हा व्हिडिओ खास मी घेऊन आलेली. आणि प्रत्येक वेळेस वाफ घ्यायची गरज नसती, ऋतूनुसार वाफ घ्यायची असती. तर आता पाऊस पडत आहे, कारण आपलं थंड वातावरण आहे, तर याच्यामध्ये स्किनला वाफ देण्याची अजिबात गरज नाही. त्याच्यामुळे मी पण काही वाफ घेणार नाही आणि तुम्हाला घ्यायची गरज नाही जर सध्या तुम्ही आत्ता करत असाल. पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये करत असाल तर नक्की चेहऱ्याला वाफ द्या. ज्वेलरी काढून ठेवलेली आहे, आता करणारे फेशियलला सुरुवात. थोडंसं मी तुम्हाला जवळ दाखवण्याचा प्रयत्न करते. फेशियल करण्यासाठी मी पपयाची किट घेतलेली आहे आणि जी उन्हाने खराब झालेला आहे, जे डॅमेज झालेला आहे चेहरा, तर त्याच्यासाठी पपया खूप गुणकारी आहे. त्याच्यामुळे आज मला पपयाचं फेशियल करून घ्यायचं आहे आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आणि ज्यांना कोणाला पिगमेंटेशन असेल तर त्यांनी हे फेशियल आवश्यक करा, किंवा ज्यांचं एज जरा जास्त असेल, म्हणजे 35च्या पुढचं एज असेल, त्यांनी पपयाचं फेशियल केलेलं खूप छान राहतं. आणि त्याचबरोबर हे अल्ट्रासॉनिक मशीन आहे. अल्ट्रासॉनिक मशीन जर असेल तर याच्याने करा, नसेल तर हाताने केलं तरी चालतंय. आणि मी तुम्हाला हाताचाही दाखवणार आहे की कसं मसाज करू शकतो आपण. त्याचबरोबर गुलाबजल घेतलेला आहे, 1 वाटी घेतलेली आहे आणि ब्रश घेतलेला आहे. आणि माझा काही इथं कॉटन नसल्यामुळे शिल्लक मी छोटासा रुमाल घेतलेला आहे, कॉटनचा रुमाल आहे, चेहरा पुसून घेण्यासाठी आणि पाणी घेतलेलं आहे. तर आता फेशियलला सुरुवात करते. चला आता फेशियलला सुरुवात करून घेते. आणि काय काय साहित्य लागणार आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि तुमच्याकडे सध्या कुठलं जरी किट असेल तरी चालतंय, फक्त करण्याची पद्धत अशी ठेवली तरी पण चालते. तर सुरुवातीला मी आपल्या किटमधलं क्लेझिंग मिल्क असतंय, तुम्ही बघू शकता. तर क्लेझिंग मिल्क घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये थोडंसं उलटं दिसणार आहे. क्लेझिंग मिल्कने 3 ते 4 मिनिट मसाज करून घ्यायचं आपल्याला अगोदर. पूर्ण चेहऱ्याला क्रीम लावून घ्यायची. पाण्याचा हात घ्यायचा मध्ये मध्ये जर आपल्याला कोरडं वाटत असेल तर. आणि सुरुवात कधी पण हनवटीपासून करून घ्यायची. कधी खालून वरतीपर्यंत जायचं, कधीच वरून खाली नाही यायचं.
आणि 2-3 प्रेशर पॉईंट मी सांगते तुम्हाला, तर ते पण तुम्ही नीट लक्ष देऊन बघून घ्या. सुरुवातीला गोल गोल राऊंड करायचं आणि कानाच्या जे पाकळ्या असतात त्याच्या पाठीमागं एका बोटाने दाबून घ्यायचं. हे जे बोट आहेत त्या बोटाने दाबायचं फक्त. आणि कसं होतंय 35च्या नंतर खरंच मसाज आवश्यक असते चेहऱ्याला, नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या येतात, पिगमेंटेशन वाढते किंवा पिंपल्स येतात, वांग येतं बऱ्याच महिलांना. तर ते सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जर तुम्ही नेहमी जर फेशियल करत असाल तर असं कुठलीच गोष्ट तुम्हाला होणार नाही. गाण्याला पूर्ण गोल गोल मसाज करून घ्यायचा आहे. तुम्ही कसा जरी मसाज घेतला तरी पण अजिबात ते चुकल्यासारखं नसतंय, कारण तुम्ही फक्त चेहऱ्यावर काही जरी चोळ किंवा असं जरी केलं तरी तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार असते आणि त्याच्याने मदतच होणार आहे तुम्हाला. तुम्ही असं म्हणतात की मला मसाज येत नाही आणि मी काय करणार आहे, तर तुम्ही कुठलाही मसाज चेहऱ्यावरती घेतला असं जरी तुम्ही चोळत 5-10 मिनिट तरी पण तोही मसाजच असतो. प्रॉपर असं मसाज घ्यावा असं काहीच नाही. आणि आठवड्यातनं तुम्ही एकदा जरी मसाज घेतला तरी तुमचं एज खूप कमी दिसणार आहे त्याच्यापेक्षा. त्याभोवती पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. आयब्रोला पूर्ण ओढून घ्यायचं आहे आणि कपाळावरती असा हात फिरवून घ्या. आणि जर तुम्ही सोफ्यामध्ये बसून माझा हा व्हिडिओ पाहत असाल किंवा कॉटवरती बसून हा व्हिडिओ माझा सध्या पाहत असतात तर फक्त करंगळीच्या जवळचे जे आपले 2 बोट आहेत, हे करंगळीच्या जवळचं हे बोट, तर ह्या बोटाने फक्त तुम्ही डोळ्यावर एकदा फक्त असं राऊंड करून 1-2 वेळेस फिरून घ्या. बघा तुम्हाला किती भारी वाटते, डोळ्याला किती हलकं वाटते. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मसाज जर घेतला तर किती भारी वाटणार आहे. आणि लगेच तुम्ही असलं तर लगेच ट्राय करा, जागच्या जागी तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाणार आहे ती गोष्ट. आणि प्रत्येक माणूस ही सुंदर असते, फक्त तुम्ही आपण स्वतःकडे लक्ष देत नाहीत, आपण स्वतःची काळजी घेत नाही. नाहीतर देवाने प्रत्येकाला सुंदर केलेला आहे. असा 3 ते 4 मिनिट मसाज फक्त करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जर तुमच्याकडे असं किट नसेल आणि तरी पण तुम्हाला आता सध्या करायचं असेल की मी करायले तर आपल्याला पण करून घ्यावं असं जर वाटलं असेल तर तुम्ही कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये 2-3 थेंब लिंबाची टाकू शकतात. आपण खायचं लिंबू असते ते पिळा कच्च्या दुधामध्ये आणि त्याच्याने पूर्ण गळा, मान, पाठ, चेहरा सगळं साफ करा. जी काय आपली दसऱ्याकडून धूळ अंगावर आलेली आहे ती पूर्ण निघून जाणार आहे आणि तेवढं क्लीन होणार आहे. आता ते तर घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता 2-3 मिनिट मसाज झालेला आहे. आता चेहरा मी पुसून घेते. लगेच बघा फरक दिसतोय, कारण सगळी धूळ सगळी घाण आपली रुमालावरती आलेली असती. दुसरा नंबर आहे स्क्रबचा आणि स्क्रब करून घेऊत. आता ते पण पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. पूर्ण गळ्यापासून मसाज करून घ्यायचा आहे, कारण स्क्रब हे कसं गळ्यावरती थोडीफार घाण डेड स्किन आलेली असली तर स्क्रबने निघून जाते ती. आणि जरी तुमच्याकडे स्क्रब नसेल तर गव्हाचा जे कोंडा निघतंय त्याच्यामध्ये दूध वापरायचं किंवा गुलाबजल वापरायचं आणि त्याच्याने स्क्रब म्हणून करून घ्यायचं. घरातच एवढ्या वस्तू आहेत जी की आपण स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी, चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी भेटून जातात, पण आपण ते गोष्टी करत नाही. झालं आता 5 मिनिट मसाज झालेला आहे. आता पुसून घेते हे. आणि बेल्ट भेटला नव्हता, नंतर ते हुडकला मी मध्ये जाऊन
कारण मग केसाला लागण्याची मला भीती वाटायला लागली क्रीम. आणि आत्ताच धुतलेली आहेत, मेहंदी लावलेली आहे केसांना. कुठं काही सामान ठेवलंय हे लक्षात नाही गेलं. बघा छान वाटतंय ना. आणि याच्यापेक्षा फेशियल केल्यानंतर तिसऱ्या दिवशी जास्त ग्लो येते, म्हणजे 2 दिवसानंतर चेहरा छान दिसायला सुरुवात होती. पण थोडाफार फरक तुम्हाला लगेच जाणवणार. आता 3 नंबरला घ्यायची आपल्याला मसाज क्रीम. आज आहे शनिवार आणि जायचं आम्हाला थोड्या वेळाने आता गावाकडचे सगळे काम झालेले आहेत, त्याच्यामुळे आता काही ताण नाही, निवांत आहे, सगळं रिलॅक्स काम आहे. त्याच्यामुळे आज फेशियल करायचं ठरवलं की जेणेकरून आपले सगळे काम आवरलेत. आता धूळ हे अजिबात अंगावरती येणार नाही. बघा सगळीकडे असा मसाज करून घ्यायचा. आणि मसाज क्रीमनी मसाज आपल्याला 15 मिनिट करून घ्यायचा. आणि रिपीट जरी तुम्ही तो मसाज केला तरी पण चालतंय, असं काही नाही. गळ्याला फक्त तुम्ही हे स्टेप कायमस्वरूपी लक्षात ठेवा. गळ्यासाठी आणि हनवटीसाठी हे स्टेप ठेवायची, पाठीमागे नेऊन दाबायचं. हे दुसरी स्टेप झाली. आणि हे असं करायचं. हे तिसरी स्टेप झाली. आणि गालासाठी तळहात घ्यायचे, उलटे सुलटे, क्लॉक अँटी क्लॉक. आणि नंतर नाकाचे फक्त 2 बोटं घ्यायचे. आणि हे असे जे की इथं सुरकुत्या पडतात मग ते पडू नये त्याच्यासाठी फक्त 1 बोटाने खालीवर करून घ्यायचं. आणि आता डोळ्याच्या भोवती फक्त डोळ्याच्या भोवती गोल राऊंड मध्ये करायचं. आणि आपले जे बुबुळ असतात त्या बुबुळवरती फक्त गोल 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 असं फिरून घ्यायचं. आणि तेच बोट आयब्रोच्या तिथं आणून दाबायचं. आणि नंतर कपाळावरती. आणि एवढ्या जरी स्टेप तुम्ही लक्षात ठेवल्या किंवा व्हिडिओ बघून जरी केल्या तरी खूप झालं. याच्यानेच नक्की तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो पण येणार आहे. आणि जे चेहरा दसरा काढून काळ म्हटलाय तर तो पण कमी होऊन जाणार आहे. हे आता 10 मिनिट करून घेते आणि पुढचा पॅक ते कसं लावायचा ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. 10 मिनिट झाले. आता चेहरा पुसून घेऊत आपण. म्हणजे एकूण 15 मिनिट हा मसाज करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि पाणी बदलत राहायचंय. एक पाणी शेवटपर्यंत नाही ठेवायचं, मध्ये मध्ये पाणी चेंज करायचे. पॅकमध्ये टाकायचे गुलाबजल थोडंसं. पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता महिन्याला फेशियल केल्यामुळं अजिबात चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत नाहीत, पिगमेंटेशन दिसत नाही कुठंच मला. आणि चेहरा पूर्ण एकसारखा आहे. कधीच म्हणजे पिंपल्सचे पण नाही, पिंपल्स दिसणार नाही तर किंवा पिगमेंटेशन नाही, वांग पण नाही. महिन्याला फेशियल करण्यामुळं एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता पॅक एवढा मला बस होणार आहे. आता 15 मिनिट ठेवायचं आणि चेहरा सगळा धुवून घ्यायचा.
चेहरा पुसून घेतलेला आहे. छान चेहरा वाटायला आहे. बघू शकता किती मस्त वाटायला लागले. पूर्ण फेशियल करून झालेला आहे. आता चेहऱ्यावरती जर टोनर असला आपल्या घरी तर टोनर वापरायचं, नाहीतर मग गुलाबजल जे आहे तर तेच लावून घ्यायचं आपण चेहऱ्याला. आणि अजिबात नंतर 12 तास काही सुद्धा वापरायचं नाही. असं गुलाबजल लावून घ्यायचं फक्त आणि ते वाळेपर्यंत असं चेहरा ठेवायचा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की कामाचा वाटला असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मनातून, तर मग नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय.